अच्छा, जय श्रीराम, जय जय श्रीराम. महाराष्ट्रातील विविध प्रकल्पांच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, आमचे सहकारी मंत्री चंद्रकांतदादा पाटील, दुसरे आमचे सहकारी मंत्री छगन भुजबळजी, मंत्री उदय सामंत, नीलमताई गोरे, डॉक्टर मेधा कुलकर्णी, श्रीरंगाप्पा बारणे, माधुरीताई मिसाळ, भीमराव तापकिरे, सिद्धार्थ शिरोळे, योगेश टिळेकर, सुनील कांबळे, उमा खापरे, सर्व अधिकारी आणि उपस्थित बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे आज देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या शुभ हस्ते तब्बल 22,000 कोटींच्या विकास कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन होत आहेत. खरं तर गेल्या मला वाटतं गुरुवारी आपला मुरलीधर गुरुवारी हा कार्यक्रम होणार होता, पण पावसामुळे हा आपण कार्यक्रम पुढे ढकलला. पण म्हणतात ना, शो मस्ट गो ऑन. पण किती संकट आली तरी मोदीजी न डगमगता या ठिकाणी विकास कामांना कधीच ब्रेक देत नाहीत, परंतु ते संवेदनशील मनाचे आहेत. आणि या ठिकाणी आल्यामुळे कार्यक्रमाची तर सगळी तयारी सुरू होती. आपण कार्यक्रमाला एकदम तयार होतो. पण सकाळी जसा तिकडून पीएमतून फोन आल्यानंतर आपण चर्चा केली आणि एकच त्याच्यामधून की आपला कार्यक्रम तर आपण सगळं पाऊस पडत होता तरी सगळं आपण त्याची व्यवस्था केली होती. दादा सकाळी इकडेच होते. पण लोकांना, इथल्या पुणेकरांना त्रास होऊ नये, ट्रॅफिकचा त्रास होऊ नये, येताना त्रास होऊ नये, ही बारीक सारीक गोष्टी आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी विचारात घेतल्या आणि एक संवेदनशील प्रधानमंत्री कसा असतो, त्यांचं नाव नरेंद्र मोदीजी आहे हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून त्यामुळे तात्काळ त्यांनी वेळ नको, मग लगेच विरोधक इकडे म्हणायला लागले आम्ही करतो, आम्ही करतो. उद्घाटन केलं असतं तरी सुद्धा म्हटलं असते लोकांना त्रास झाला, लोकांना त्रास देऊन उद्घाटन केलं. नाही केलं तर म्हणतात विलंब झाला. म्हणजे इकडून पण बोलायचं, इकडून पण बोलायचं, दोन्हीकडून ते काय म्हणतो वाजवायचं. दोन्हीकडे कोण चालतो, अशी परिस्थिती आहे. आता तिकडे बदलापूरमध्ये म्हणाले पहिले आरोपीला फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, आमच्या समोर आणा. आता आरोपी जेव्हा गोळीबार करतो तेव्हा पोलीस काय शोपीस ठेवून बंदूक दाखवते ना. आणि ते केलं नसतं तर म्हणाले असते अरे वा, 4 लोक असून आरोपी गोळीबार करून पळून गेला, पिस्तूल बंदूक काय शोसाठी ठेवली. म्हणजे एकीकडे इकडून पण बोलायचं, तिकडून पण बोलायचं. म्हणजे आता जाऊ दे, त्यांच्याबद्दल दादा बरोबर बोलतात. तुम्ही 2 हात जोडले, पण हे लोक आहेत विरोधक, ते लाडक्या बहिणींच्या योजनेत खोडा घालतात. माझ्या बहिणी त्यांना जोडा दाखवतील. खरं म्हणजे ऑनलाईन ताबडतोब वेळ आदरणीय मोदी साहेबांनी काढला आणि ऑनलाईन पद्धतीने आता त्याचं उद्घाटन लोकार्पण होत आहे. कारण आपल्यामुळे लोकांना या विकासापासून वंचित राहता कामा नये ही सद्भावना ठेवून त्यांनी हा कार्यक्रम घेतला आहे. ऊन असो, पाऊस असो, वादळ असो, वारा असो आणि काही असलं तरी सुद्धा आपण सगळेच जण या राज्याच्या विकासासाठी झटत असतो आणि यापुढे देखील असाच वेगवान आणि गतिमान कार्यक्रम आपला सुरू राहील विकासाचा आणि कल्याणकारी योजनांचा.
मोदीजी थोड्याच वेळात ऑनलाईन उपस्थित राहतील आणि आपल्याला मार्गदर्शन करतील. त्यांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे. खरं म्हणजे संपूर्ण विश्वामध्ये लोकप्रिय ठरलेले मोदीजी यांचं मी आपल्या सगळ्यांच्या वतीने, पुणेकरांच्या वतीने अगोदरच मनापासून स्वागत करतो. त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. खरं म्हणजे सगळ्यात मोठी दुनियातली, जगातली एक मोठी ताकद म्हणून आज त्यांचा आपण पाहिला, गौरव पाहिला, नावलौकिक पाहिला. अमेरिकेतला सफल दौरा आपण पाहिला आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, ऑस्ट्रेलिया, जपान सगळेच प्रधानमंत्री ज्या पद्धतीने आदरणीय प्रधानमंत्रीजींचं स्वागत करत होते हे पाहून आता स्पष्ट झालंय की आता भारताला कोणीही महाशक्ती बनण्यापासून रोखू शकत नाही. जो बायडन आणि मोदीजींची बॉन्डिंग आपण पाहिली. त्यांनी घरी स्वागत केलं, शाळेत स्वागत केलं, हे पहिल्यांदा आपण पाहतोय. हे खरं म्हणजे अप्रूप आहे. इतरही प्रधानमंत्री खूप होऊन गेले, परंतु आता जे काय प्रेम पूर्ण जगभरामध्ये, विश्वामध्ये आदरणीय मोदीजींच्या कार्यकर्तृत्वामुळे मिळतंय, हे आपण सगळे भाग्यवान आहोत. हा आपला देशाचा गौरव आहे, अभिमान आहे. आणि एकीकडे देशाचा गौरव, अभिमान मोदी साहेब वाढवत आहेत, दुसरीकडे काही लोक जाऊन विदेशामध्ये आपल्या देशाची बदनामी करतायत. आणि हे कसलं म्हणजे तुम्ही इथे बोलायची हिंमत नाही तर विदेशात जाऊन बोलतायत. शेवटी जनता सुज्ञ आहे. या देशातली जनता मोदीजींच्या पूर्णपणे पाठीशी आहे. जंग पछाडले, सगळ्यांनी ठरवलं मोदीजी को हटाएंगे, पण मोदीजी हटे नाही. मोदीजी फिर एक बार बैठ गए उधर, तिसरी बार, आणि तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाले. हे आपल्या देशाचं आणि जनतेचं खरं कौतुक आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगतो की मोदीजींचा जो प्रभाव वाढत चाललाय त्यामुळे विरोधकांच्या पोटात दुखायला लागलंय, त्यांच्या पायाखालची वाळू सरकते आहे. खरं म्हणजे मोदीजी आपल्या देशाचा मान, सन्मान आणि अभिमान आहे. आणि म्हणून एकही दिवस 10 वर्षामध्ये सुट्टी न घेणारा प्रधानमंत्री कोण? मोदीजी. आणि ते आपल्याला नेतृत्व लाभलेलं आहे. खरं म्हणजे सातत्याने सगळ्याच क्षेत्रातल्या लोकांचा विकास करणं, शेतकरी, कष्टकरी, कामगार, माता भगिनी सगळ्यांना न्याय देणं. आणि म्हणूनच देशातील 140 कोटी जनतेला त्यांच्यावर गर्व आहे, अभिमान आहे. आजचा दिवसही महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी खूप महत्त्वाचा आहे. पुणेकरांसाठी तर खास आनंदाचा आहे. आणि म्हणून एक वेगळी आणि म्हणूनच मोठमोठ्या देशव्यापी प्रकल्पाचं लोकार्पण होतं आहे, भूमिपूजन होतं आहे. आणि यामुळे पुण्यातली ट्रॅफिक कमी होईल. आणि अगोदरच्या वक्त्यांनी देखील ते सांगितले की या ठिकाणी काय काय परिणाम होतील. आणि पुणे वाढतंय, ट्रॅफिक वाढती आहे. पुणे हे सांस्कृतिक शहर आहे. खरं म्हणजे पुण्याचं एक वेगळीच जडणघडण आहे. आणि म्हणून पुण्यातली ट्रॅफिक कमी करणं हे राज्याची जबाबदारी आहे, राज्य सरकारची आमची जबाबदारी आहे. आणि म्हणून त्यासाठी हे प्रकल्प फार महत्त्वाचे आहेत. आणि म्हणून या ठिकाणी चारी बाजूने पुणे वाढतंय, उद्योग वाढतायत, IT उद्योग येतोय, शिक्षण संस्थांचं जाळं वाढतंय. आणि म्हणून वाहतूक व्यवस्थेवर ताण पडतोय, प्रदूषण वाढतंय. आणि म्हणून यावर उपाय म्हणून मेट्रो आणि मेट्रोचं जाळं इथं पूर्णपणे सगळीकडे नेटवर्क वाढवणं ही काळाची गरज आहे. आणि म्हणूनच मोदी साहेबांनी भराभर मंजुऱ्या देऊन कामं मार्गी लावली. आज त्याची फळं आपण आपल्या पदरात पडतायत. मला वाटतं काही प्रकल्प देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना देखील या ठिकाणी सुरुवात झाली. आणि म्हणूनच काही कामं देवेंद्रजींनी सुरू केली आणि मग महाविकास आघाडीने त्याला स्टे दिला, त्याच्या चौकशा लावल्या. पण ते सर्व या राज्याला पाठीमागे ढकलणारं कृत्य होतं. पण त्यांना संधी मिळाली नाही. आम्ही लोकांच्या मनातलं सरकार आणलं, नवीन सरकार आणलं आणि सगळ्या स्थगित्या, स्टे, स्पीड ब्रेकर सगळे आम्ही काढून टाकले. आणि वेगाने या राज्यामध्ये विकासाची कामं सुरू आहेत. आज आपलं राज्य पायाभूत सुविधांमध्ये पहिल्या नंबरला आहे. आपलं राज्य उद्योगामध्ये पहिल्या नंबरला आहे. मला वाटतं आपलं महाविकास आघाडीचं सरकार 3ऱ्या नंबरला गेलं होतं
आपलं सरकार आल्यानंतर अवघ्या 6-8 महिन्यामध्ये आपण पहिल्या नंबरला आलो, हे देखील या ठिकाणी मी आपल्याला सांगतो. आणि म्हणून या ठिकाणी जे प्रकल्प होत आहेत ते सर्व वाहतूक कोंडी दूर करणारे आहेत. त्याचबरोबर सोलापूरचं विमानतळ आहे, या ठिकाणी आणखी जी काही विकास कामं आहेत या विकास कामांचा आज शुभारंभ होतोय. त्यामुळे किती लोकांनी, आणि म्हणून एकीकडे विकास होतोय, दुसरीकडे उद्योग येत आहेत. इथं उद्योग मंत्री उदय सामंत बसलेले आहेत. आज राज्यामध्ये आपल्या परदेशी गुंतवणूक जी पूर्ण देशभरात जेवढी होते त्याच्या 52% परदेशी गुंतवणूक आपल्या एकट्या महाराष्ट्रात होती आहे. हे इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालंय. लोक येत आहेत, उद्योगासाठी चालना देत आहेत. पुण्यातले मी एक काम, पुण्यामध्ये मी आपल्या अधिकाऱ्यांना सांगितलं त्या दिवशी की एक उद्योग बाहेर चालला होता. मला माहीत पडल्यानंतर मी आपल्या PMRD आयुक्त, कलेक्टर सगळ्यांना फोन केले, हा रस्ता तात्काळ बनवा, नाहीतर मग बनवलेला रस्ताच घेऊन येतो मी. पण त्यांनी ताबडतोब डे नाईट करून तो रस्ता बनवला. ते दोघंही पती पत्नी उद्योजक धन्यवाद द्यायला मुंबईमध्ये आले. हे असं आपलं काम आहे. आणि म्हणून उद्योजक वाढतायत, उद्योग येत आहेत. त्यांना खात्री आहे की पूर्वी काही उद्योग गेले बाहेर, तर म्हणाले आम्ही आल्यामुळे गेले. उद्योग 1-2 महिन्यात इकडचं तिकडे जात नाही, त्याला खूप सगळं तयारी करावी लागते. त्या उद्योजकांना वाटलं की महाविकास आघाडीचं सरकार आम्हाला काही मदत करणार नाही. त्यांना काय माहीत होतं आपलं नवीन सरकार येणार आहे, आणि त्यामुळे ते गेले. नंतर पस्तावले, म्हणाले आम्हाला माहीत नव्हतं नवीन सरकार येत आहे. आणि म्हणजे सरकार प्रॅक्टिकल आहे आणि प्रो डेव्हलपमेंट आहे, सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाणार आहे. म्हणून किती विरोधकांनी फेक नॅरेटिव्ह पसरवली तरी आमचं विकासाचं आणि कल्याणाचं नॅरेटिव्ह त्यांच्यावर भारी पडेल एवढा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. या ठिकाणी भिडेवाड्या देखील आपण पाहतोय, एक ऐतिहासिक कितीतरी वर्षापासूनचं हे प्रकरण होतं आणि सगळ्यांचा त्याच्यामध्ये हातभार लागला. भुजबळ साहेबांनी पाठपुरावा केला, आपले चंद्रकांत दादा होते त्यांनी केलाय, देवेंद्रजी आहेत, मी आहे, अजितदादा आहेत, या सगळ्यांनी त्यामध्ये जे जे काही करता येईल ते केलं. फार सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं, पण सरकार काय हटलं नाही. कारण ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेली शाळा होती. आपल्यासाठी एक मोठं एक स्मारक व्हावं, एक श्रद्धेचा विषय होता आणि त्याचंही आज भूमिपूजन होत आहे. भिडेवाड्यातली शाळा सुरू होईल, ऐतिहासिक स्मारक त्या ठिकाणी होत आहे आणि म्हणून खूप मोठ्या प्रमाणावर आज एक कार्यक्रम होत आहेत. पुण्यामध्ये देखील उद्योग येत आहेत. टोयोटा किर्लोस्कर बरोबर 20,000 कोटींची गुंतवणूक झाली आणि इतरही उद्योजक इकडे येत आहेत. आणि आता मला या ठिकाणी एवढंच सांगतो, पुरंदर विमानासंदर्भात विमानतळ जे आहे त्या बाबतीमध्ये देखील MIDC उद्योग मंत्री इकडे आहेत आणि तुम्ही लवकरात लवकर त्याची जागा अधिग्रहित करा, लँड ॲक्विजिशन करा आणि शेतकऱ्यांना देखील योग्य तो मोबदला. शेतकरी हा आपला मायबाप आहे, अन्नदाता आहे, त्याचा कुठेही नुकसान होता कामा नये, अशा प्रकारचा मोबदला चांगला द्या आणि तेही मार्गी लावा. आणि लवकरच या ठिकाणी आपल्याला मुरली अण्णा आणि तुम्ही बैठक घ्या आणि त्याच्यामध्ये काय अडचणी असतील ते आपण दूर करू आणि लवकर या ठिकाणी आपल्याला एक चांगलं विमानतळ मिळेल आणि त्यासाठी सरकार देखील प्रयत्न पूर्णपणे करेल. आणि म्हणूनच बिडकींचं आहे संभाजीनगरचं, त्यामध्ये देखील नोडचं लोकार्पण आहे आणि या सगळ्याच कामांचा आज भूमिपूजन आणि लोकार्पण आहे. खरं म्हणजे कधी आपण पाहिलं नाही एखादा प्रधानमंत्री भूमिपूजन करतो आणि उद्घाटनाला ते प्रधानमंत्री नसतात, परंतु आपण भाग्यवान आहोत. अनेक प्रकल्प महाराष्ट्रातले मोदीजींनी भूमिपूजन केलं आणि मोदीजीनेच त्याचं लोकार्पण केलंय. त्यामुळे त्याला देखील एक नियत साप लागते, काम करण्याची ऊर्जा लागते आणि सर्वसामान्याला देण्याची भावना लागते. आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो. आपल्या भिडेवाडा शाळेसाठी स्मारकासाठी OBC मंत्री आपले अतुल सावे यांनी प्रयत्न केलाय.
ते संभाजीनगरवरून VCवर आपल्याबरोबर ऑनलाईन जॉईंट आहेत, त्यांचाही मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांनाही धन्यवाद देतो आणि सगळ्यांनाच आजच्या या प्रसंगी खूप खूप शुभेच्छा देतो. किती काही विरोधकांनी आटापिटा केला तरी सुद्धा काही फरक पडणार नाही. आपण जे सर्वसामान्यांचं सरकार म्हणतो, सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये बदल झाला पाहिजे, त्यांना चांगले सुखाचे समाधानाचे दिवस आले पाहिजे, हे सरकारचं काम आहे. आणि म्हणून शेतकरी, कष्टकरी, कामगार, माता भगिनी, लाडक्या बहिणी, लाडके भाऊ सगळे आम्ही घेतलेत आणि म्हणून लाडक्या बहिणींची योजना सुपरहिट ठरली आहे. आता लाडक्या भावांची पण सुपरहिट होती आहे. आणि आम्ही मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली, पण आम्हाला माहीत नव्हतं एवढ्या लवकर आमची योजना फास्ट पळेल. काल कोल्हापूरमधून अयोध्येला पहिली ट्रेन आपली तीर्थदर्शन योजनेतून सुरू झाली आणि इतरही महाराष्ट्रातून सगळीकडे सुरू होत आहेत. आणि मग आपण देखील पुण्यातून देखील त्याचा प्रयत्न करा सगळ्यांनी. आणि जनतेला जे आम्ही निर्णय घेतलेले आहेत त्याचा फायदा जनतेला मिळाला पाहिजे, हीच आमची भावना आहे. आता तुम्हाला सांगतो, जवळपास 1,90,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे गेले आणि सप्टेंबर अखेर पण आता उरलेले ते त्यांच्या खात्यात जातील पैसे पूर्णपणे. पुढच्या महिन्यातले पैसे, त्याच्या पुढच्या महिन्यातले पैसे, सगळे पैसे, पूर्ण वर्षाचा आर्थिक व्यवस्था आपल्या सरकारने केलेली आहे. किती कुणी काही म्हटलं तरी सुद्धा तुम्हाला सांगतो, किती खोडा घातला, किती कोर्टात गेले, सुप्रीम इकडे मुंबईच्या कोर्टात गेले, नागपूरच्या कोर्टात गेले. काही लोक म्हणाले आमचं सरकार आल्यावर आम्ही ही योजना बंद करतो, पण ही महायुतीने केलेली योजना आहे, कोणीही हे बंद करू शकत नाही. ही योजना कायम सुरू राहणार. माझ्या लाडक्या बहिणींनी निश्चिंत राहा, ही योजना आपण सुरू केली आहे. ही फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेली योजना नाही. ही योजना आपल्या संसाराला हातभार लावण्यासाठी आम्ही केली आहे. युवा प्रशिक्षण योजना, त्यांनी त्याचा फायदा घ्या. स्टायपंड देणारं हे देशातलं पहिलं राज्य आहे. 6,000, 8,000, 10,000 रुपये महिन्याला आणि जवळपास 1.5 लाख लोकांना त्याचा लाभही मिळालेला आहे. आणि म्हणून या सर्व योजनांचा आपण फायदा घ्या. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं मनापासून स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी कृपया समोर सोफ्यावर स्थानापन्न व्हावं आणि सोफ्यावर जे बसले आहेत त्यांना नम्र विनंती आहे की मागे खुर्च्यांवर त्यांनी स्थानापन्न व्हावं. पुणे मेट्रो आणि राज्य सरकारतर्फे मी परत एकदा सर्वांचे मनापासून आभार मानते आणि लगेचच काही मिनिटांमध्ये आपला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध योजनांच्या लोकार्पणाचा कार्यक्रम सुरू होणार आहे. सोफ्यावर बसलेल्या मान्यवरांना विनंती आहे की कृपया माननीय मंत्री महोदयांसाठी त्यांनी जागा रिकामी करून द्यावी आणि मागे खुर्च्यांवर बसून घ्यावं. नम्र विनंती. हॅलो हॅलो महाराष्ट्रातील 11,240 कोटींच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन, भूमिपूजन आणि राष्ट्राला समर्पण असा हा भरगच्च कार्यक्रम आहे. एक भेट आणलेली आहे पंतप्रधानांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेसाठी. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऑनलाईन या योजनांचं उद्घाटन, भूमिपूजन माननीय पंतप्रधान करणार आहेत. सुरक्षाकर्मी वगळता बाकीच्यांनी स्टेजवरून बाजूला व्हायचंय अशी विनंती केलेली आहे कॅमेरा टीमनी.
काही मिनिटांमध्ये 1 मिनिटामध्ये पंतप्रधानांचं ऑनलाईन आगमन होईल आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे रिमोट दाबून वेगवेगळ्या योजनांचं लोकार्पण, राष्ट्राला समर्पण, भूमिपूजन आणि उद्घाटन पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी करतील. यामध्ये जिल्हा न्यायालय ते स्वारगेट पर्यंत भूमिगत पुणे मेट्रोचं उद्घाटन आहे. त्यानंतर स्वारगेट ते कात्रज मेट्रो लाईनचा भूमिपूजन आहे. बिडकीन औद्योगिक क्षेत्राचं राष्ट्राला समर्पण आहे. सोलापूर विमानतळाचं उद्घाटन आहे आणि क्रांतीबाई सावित्रीबाई ज्योती फुले यांच्या स्मारकाचं भूमिपूजन आहे. देशातली 1848 साली पहिली महिलांसाठीची शाळा सावित्रीबाई फुल्यांनी काढली आणि त्यावेळेला महाराष्ट्र राज्याचे माननीय महामहिम राज्यपाल श्री CP राधाकृष्णन हे सुद्धा या कार्यक्रमात ऑनलाईन जॉईन करतायत. स्वारगेटवरून पण लाईव्ह स्वागत माननीय पंतप्रधानांचं. हिंदवी स्वराज के संस्थापक छत्रपति शिवाजी महाराज, जो जे वांछिल तोते लाहो, यह महान करुणा का संदेश देने वाले संत ज्ञानेश्वर एवं तुकाराम, भारतीय असंतोष के जनक श्री लोकमान्य तिलक और देश में बालिकाओं के लिए सबसे पहली स्कूल स्थापन करने वाली क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले और महात्मा फुले, संतों की, समाज सुधारकों की और स्वतंत्रता सेनानियों की इस पुण्य भूमि में मैं वसुंधरा काशीकर माननीय प्रधानमंत्री जी का तहे दिल से स्वागत करती हूँ. माननीय केंद्रीय विमान वाहतूक आणि सहकार राज्य मंत्री श्री मुरलीधर मोहोळ यांना विनंती आहे त्यांनी आपलं स्वागतपर भाषण करावं. क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले और महात्मा फुले. नमस्कार. संतों की समाज आज महाराष्ट्र में 11,200 करोड़ रुपए के विभिन्न विकास प्रकल्पों का शिलान्यास और लोकार्पण जिनके कर कमलों द्वारा होने जा रहा है, ऐसे हमारे लोकप्रिय यशस्वी प्रधानमंत्री विश्व नेता आदरणीय नरेंद्र जी मोदी जी का मैं हृदय से स्वागत करता हूं. इस समारोह में महाराष्ट्र के राज्यपाल माननीय CP राधाकृष्ण जी, महाराष्ट्र के मुख्यमंत्री माननीय एकनाथ जी शिंदे, केंद्रीय मंत्री माननीय पीयूष जी गोयल, मनोहर लाल जी खट्टर, राममोहन नायडू जी, महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री माननीय देवेंद्र जी फडणवीस, माननीय उप मुख्यमंत्री अजित दादा पवार, महाराष्ट्र सरकार के मंत्री चंद्रकांत दादा पाटिल तथा सभी मंत्रीगण, सांसद, विधायक और बड़ी संख्या में उपस्थित मेरे पुणे के सभी भाई और बहनों, आज मोदीजींच्या शुभ हस्ते महाराष्ट्रातल्या अनेक विकासांच्या कामांचा शुभारंभ आणि भूमिपूजन होतंय. शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट या 3.6 किलोमीटर भुयारी मार्गाचं, स्वारगेट ते कात्रज या नवीन भुयारी मार्ग 5.4 किलोमीटरच्या भुयारी मार्गाचं भूमिपूजन, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची पहिली मुलींची शाळा भिडेवाडा स्मारकाचं भूमिपूजन, सोलापूर विमानतळाचं उद्घाटन आणि महाराष्ट्रातील मराठवाड्यात बिडकीन या औद्योगिक क्षेत्राचं लोकार्पण आज संपन्न होत है. हम सब जानते हैं महिला शिक्षा की नींव रखते हुए महात्मा ज्योतिबा फुले और क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले, इन दोनों ने समाज को एक नई दिशा दिखाई और आज हमें गर्व है कि हम सब देख रहे हैं कि हमारे आदरणीय प्रधानमंत्री जी उसी दिशा में कार्य कर रहे हैं. पिछले 10 सालों में देश की महिला शिक्षा और महिला सक्षमीकरण के लिए आदरणीय मोदी जी ने अनेक योजनाएं लाई, जैसे कि बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, लखपति दीदी और ऐसी अनेक बहुत सारी योजनाओं के माध्यम से हमारे देश की महिला अब आत्मनिर्भर बन रही है. आज पुणे मेट्रो मार्गाचं आपण उद्घाटन करतोय. माननीय मोदीजींना मी पुणेकरांच्या वतीनं खरं तर मनापासून धन्यवाद देईन की आजपर्यंत केंद्र सरकारच्या माध्यमातून या पुणे शहराला मेट्रो मिळाली, मेडिकल कॉलेज मिळालं, नवीन विमानतळाचं टर्मिनल मिळालं, पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी वंदे मातरम रेल्वे, वंदे भारत रेल्वे आपल्याला मिळाली. मुळा मुठा नदी यांचं पुनर्जीवनासाठी हजारो कोटी रुपये आपल्याला पुण्याला मिळाले. स्मार्ट सिटीचा प्रकल्प मिळाला, चांदणी चौकासारखाचा प्रकल्प मिळाला.
पुण्याची सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी पीएमपीएलच्या ताफ्यामध्ये अनेक मोठ्या संख्येनं आपल्याला ई बसेस सुद्धा उपलब्ध झाल्या आणि म्हणून आज पुन्हा एकदा पुण्याच्या नवीन मेट्रो मार्गाचं उद्घाटन करत असताना आता पुण्याच्या दक्षिण ते उत्तर आणि पूर्व ते पश्चिम अशा जवळपास 33 किलोमीटरच्या मेट्रो मार्गाचं आता नेटवर्क पूर्ण झालं आणि हे मान्य मोदीजींनी दाखवून दिलं की इथून माग 10 वर्षाच्या काळामध्ये भूमिपूजन व्हायची पण 40-40, 50-50 वर्ष कधी उद्घाटन झाली नाहीत. पण मान्य मोदीजींच्या शुभ हस्ते 2014 साली पुण्याच्या मेट्रोचं भूमिपूजन झालं आणि आज पुण्याच्या मेट्रोचा 33 किलोमीटर मेट्रो मार्ग पूर्ण झाला. पुणेकरांचं स्वप्न पूर्ण झालं. आणि याशिवाय महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं तर मागच्या 10 वर्षात या महाराष्ट्राच्या तमाम जनतेसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून मोदीजींच्या माध्यमातून 10 लाख कोटी रुपयाची कामं आपल्या राज्यात पूर्ण झाली आणि तमाम महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं आपण त्यासाठी मोदीजींना धन्यवाद देऊया. आज सोलापूर विमानतळाचं उद्घाटन होतंय. जवळपास 64 कोटी रुपये खर्च करून या विमानतळाची निर्मिती झाली. मोदीजी नेहमी म्हणतात हवाई चप्पल पहनने वाला अब हवाई सफर करेगा और त्याच्यासाठी म्हणून उडान योजनेच्या माध्यमातून आज देशातील सर्वसामान्य माणूस हा विमानानं प्रवास करायला लागला. उड़े देश का आम नागरिक कहते हुए आज पूरे देश में 359 हवाई मार्ग की निर्मिती पिछले 10 साल में हुई आणि ही उपलब्धी मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांसाठी खूप मोठी आहे. गेल्या 10 वर्षात देशात 74 विमानतळ नवीन झाली. 269 नवीन हवाई मार्गांची निर्मिती झाली. आपल्या देशाला नैसर्गिक 7,500 किलोमीटरची कोस्टल लाईन आहे आणि त्यासाठी मान्य मोदीजींच्या नेतृत्वाखाली आमच्या भारत सरकारच्या माध्यमातून नव्यानं आपल्याला सी प्लेन गाईडलाईनची आता नव्यानं निर्मिती झाली आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली पुढच्या काळामध्ये निश्चितपणे आता हवाई मार्ग आहे. आज आपल्याला कोस्टल मार्ग आहे, समुद्र आपल्याला धरणं आहेत आणि त्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये आता त्या मार्गाने सुद्धा वाहतूक पुढच्या काळामध्ये खूप वाढणार आहे. आणि मोदीजी म्हणून सांगतात की 2047 ला जो विकसित भारत करायचा आहे त्यावेळेला या देशात आज आपण जागतिक स्तरावरती 3ऱ्या क्रमांकावरती डोमेस्टिक सिव्हिल एव्हिएशन सेक्टर मध्ये आज आपला 3रा नंबर येतो जगामध्ये. पण 2047 साली मोदीजींनी संकल्प केला की या देशामध्ये 400 विमानतळ असतील आणि आम्ही जगात पहिल्या क्रमांकावरती आज सिव्हिल एव्हिएशन मध्ये आमचं स्थान असेल. आणि म्हणून अधिक वेळ घेणार नाही. पुण्यासाठी महाराष्ट्रासाठी आज खूप मोठी उपलब्धी आहे आणि त्यामुळे मान्य मोदीजींचं मी पुण्यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने म्हणजे आमचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री सगळे मंडळींच्या वतीने पुन्हा एकदा स्वागत करतो. विकसित भारताचा संकल्प घेऊन देशाच्या अमृत काळात प्रत्येक भारतीय नागरिकांचा देशावरचा विश्वास आणि अभिमान वृद्धिंगत करणाऱ्या माननीय नरेंद्र मोदीजींचे पुन्हा एकदा स्वागत करतो आणि त्यांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज संकल्प से सिद्धि का शुभ दिन है. मुझे एक बहुत ही अंतर्दृष्टि वाला वक्तव्य याद आ रहा है कि विकसित देश वह नहीं जहां गरीब लोग कार खरीदते हैं, विकसित देश वह है जहां अमीर सार्वजनिक परिवहन सेवा का उपयोग करते हैं. भारत में यह बात वास्तव में लाना असंभव सा लग रहा था, किंतु माननीय प्रधानमंत्री जी ने यह संभव कर दिखाया है. मेरे ख्याल से इससे बड़े मेट्रो की यशस्विता की मिसाल नहीं दी जा सकती कि अब अमीर अपनी कार छोड़ के मेट्रो का इस्तेमाल कर रहे. इसके पश्चात मैं माननीय प्रधानमंत्री जी से अनुरोध करती हूं कि वे अपने कर कमलों द्वारा विभिन्न योजनाओं का रिमोट का बटन दबाकर उद्घाटन, भूमि पूजन एवं राष्ट्र को समर्पण करें. मेरे ख्याल से इससे बड़े मेट्रो की यशस्विता भारतीय संसद और संविधान के प्रति अपार श्रद्धा रखने वाले माननीय प्रधानमंत्री जी, महाराष्ट्र की जनता आपकी ऋणी है. सावित्रीबाई फुले जिनकी वजह से आज इस मंच पे हम निवेदन कर पा रहे हैं, आपने और राज्य सरकार ने इस विद्यालय को स्मारक के रूप में तब्दील करके हमेशा के लिए चिरंतन स्मृति में परिवर्तित कर दिया है. मैं अनुरोध करती हूं हमारी टेक्निकल टीम से कि वे इन परियोजनाओं की जानकारी देने वाली डॉक्यूमेंट्री दिखाएं.
माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी के दूरदर्शी नेतृत्व में भारत 2047 तक एक विकसित राष्ट्र बनने की ओर तेजी से अग्रसर है। इसी दिशा में आज यशस्वी प्रधानमंत्री महाराष्ट्र में लगभग 11,240 करोड़ रुपए की विभिन्न परियोजनाओं का उद्घाटन और भूमि पूजन करेंगे। साथ ही एक महत्वपूर्ण धरोहर राष्ट्र को समर्पित करेंगे। ये परियोजनाएं न सिर्फ महाराष्ट्र में व्यापक बदलाव लाएंगी, बल्कि विकास को नई ऊंचाइयां देंगी, हजारों नए अवसर पैदा करेंगी और लाखों नागरिकों के जीवन स्तर में सुधार लाएंगी। भारत सरकार की ऐसी ही एक महत्वाकांक्षी परियोजना है मेट्रो रेल। 2014 में भारत के सिर्फ 5 शहरों में मेट्रो थी। आज 23 शहरों में मेट्रो है।